कुर्ल्यात रिक्षा चालकांच्या मनमानी कारभारामुळे मनसेकडून त्यांना मारहाण करण्यात आली। दारू पिऊन रिक्षा चालवत असल्याचा मनसेचा आरोप होता आणि त्यातूनच ही मारहाण करण्यात आली। मनसे वाहतूक सेना सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी ही मारहाण केली आहे आणि मारहाणी दरम्यान पोलिसांची बघ्याची भूमिका होती असं दिसून आलं। आणि नितीन नांदगावकर मनसे वाहतूक सेना सरचिटणीस आता आपल्या सोबत आहे। नितीनजी, नेमका हा प्रकार कधी घडला आणि काय नेमकं त्यावेळेस घडलं? जय महाराष्ट्र। मी सर्वात प्रथम तुम्हाला सांगू शकेन की कुर्ला टर्मिनल्स म्हणजे हा सर्वात मोठा गुन्हेगारीचा अड्डा आहे, गर्दुल्यांचा अड्डा आहे आणि तिथे आतापर्यंत मला असं म्हणजे महाराष्ट्रात मी राहतोय, मी मुंबईत राहतोय की मी यूपी बिहार मध्ये राहतोय, कारण एवढं बकाल कुर्लाचं टर्मिनल्स आहे की ज्याच्यामध्ये सर्व परप्रांतीयांचा तिथे तो अड्डा बनलेला आहे। त्याच्यामध्ये नशेखोरी चालते आणि टॅक्सीवाले जी दादागिरी करतात, जी भाईगिरी करतात, लोकांना फसवण्याची कामं तिथे होतात। ज्यावेळी प्रवासी रात्री मेलमधनं येतात त्यावेळी अक्षरशः प्लॅटफॉर्म मध्ये जाऊन त्या ट्रेनच्या आतमध्ये जाऊन पॅसेंजरला घेतलं जातं। बाकी सर्वसामान्य नागरिकांना भरपूर नियम असतात, तिकीट घ्यावं लागतं, पण हे टॅक्सीवाले रिक्षावाले अक्षरशः प्लॅटफॉर्मवर ट्रेनच्या मध्ये घुसून प्रवाशांना घेऊन जात असतात आणि अशामध्ये प्लॅटफॉर्मच्या बाहेर ज्यावेळी प्रवासी येतात त्यांना दादागिरी करून, समजा जर 300 रुपये भाडं सांगितलं, मीटरने तर कोण जातच नाही, 300 रुपये सांगितल्यानंतर जर प्रवाशांनी जर होकार दिला, ज्यावेळी ते सोडतात त्यावेळी ते सांगतात की 300 रुपये नव्हते, 1300 होते। अशा पद्धतीने तिथे लूट चालू असते। सायन्सचं असेच मी माझ्याबरोबर जे माझे सहकारी होते त्यांना मी बॅगा घेऊन तिथे त्या स्टँडवर घेऊन गेलो असता तिथे त्यांनी सायनला जाण्यासाठी 1000 रुपये मागितले। रिक्षामध्ये तो बसला आणि समोरच ट्रॅफिक हवालदार तिथे होते। अशा वेळी त्यांनी बघितलं होतं की तो रिक्षावाला पण गर्दुल्ला आहे आणि त्याचा जो साथीदार आहे तो पण गर्दुल्ला होता, दोघांनी पण दारू ढोसलेली होती। हे असताना सुद्धा त्यांच्याकडे बॅच नव्हतं, परवाना नव्हता, तरी सुद्धा त्या ट्रॅफिकवाल्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही याचं भाडे घेऊन जा। हे मी गेल्या तासभरापासून म्हणजे 11:30 पासून 12:30 पर्यंत रात्रीच्या वेळी हे सगळे मी बघत होतो। तिथे अक्षरशः धिंगाणे घालत असतात रिक्षावाले, जे कोणी तिथे आहेत ते अक्षरशः दारू आणि ड्रग्स म्हणजे गांजा, अफीम हे प्रत्येकाच्या टॅक्सीमध्ये तिथे असतं आणि संपूर्णपणे त्यांची दहशत असते आणि प्रवाशांची लूटमार करतात। ज्या मी 2 रिक्षावाल्यांना पकडलं त्याच्याकडे स्क्रूड्रायव्हर आणि त्याच्या खिशामध्ये ब्लेड सापडलं, हे अक्षरशः लुटतात। हे जे सगळं चालू आहे याच्यामध्ये हे पोलिसांचं फेलियर आहे, हे रेल्वे पोलिसांचं फेलियर आहे, हे लोकल पोलिसांचं फेलियर आहे, कारण तुम्ही तिथे त्या यांच्यामध्ये भीती कोणाला उरलेलीच नाहीये आणि अशा वेळी ह्या सगळ्या गोष्टी बघून आम्ही गप्प बसणार नाही। जिथे जिथे चुकीचं दिसेल तिथे तिथे आम्ही ठोकणार राहणार। मात्र अशा प्रकारे कायदा हातात घेणं योग्य वाटतं का तुम्हाला? पोलीस होते तिथे, तुम्ही म्हणालात बघ्याची भूमिका घेतात, पण पोलिसांच्या स्वाधीन करून तुम्ही ते सुरू नसता ठेवलं? पोलिसांच्या देखत तिथे ड्युटीवर पोलीस असताना तिथे अक्षरशः चाळे चालतात, विकृत चाळे चालतात। ज्यावेळी महिला प्रवासी ज्यावेळी त्यांना तिकडनं येतात, ज्यावेळी त्यांना ते भाडं जास्त वाटतं, ज्यावेळी ते निघून जातात, त्यांना शिव्या दिल्या जातात, त्यांचे असली चाळे त्यांच्याकडे हावभाव करून केले जातात आणि पोलीस त्या सगळ्यांना कानाडोळा करतात। माझ्या डोळ्यात देखत या सगळ्या गोष्टी होत होत्या। माझा म्हणजे अतिशय मी जबाबदारीने बोलतो, ट्रॅफिक पोलिसांना तिथे 50 ते 100 रुपयाचे रोजचे रिक्षावाले देत असतात। जेवढे पण बेकायदेशीर रिक्षावाले जे वाढलेले आहेत ते रेल्वे पोलीस आणि या आपल्या ट्रॅफिक पोलिसांमुळेच वाढलेले आहेत। हे मी अक्षरशः जबाबदारीने बोलतोय तुम्हाला। धन्यवाद या सर्व तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। एकदम शांत, एकदम शांत। मेरे पास लाइसेंस दिखा, चल बैच दिखा। 1 घंटे से तुम लोग का दादा आणि हे प्रवाशांची लुटमार करतायत। 2 इथे गाडी प्रायव्हेट अक्षरशः धमक्या देऊन, शिव्या देऊन दादागिरी करतात। मी 1 तास फक्त बघतोय व्हिडिओ। दादा कोण आहेत हे जे लोक, ह्यांची मेडिकल करा आणि हे रिक्षा ड्रायव्हर याच्याकडे बॅच वगैरे कुठे आहे? किधर राहताय तू? भाई आहे तू आणि तू क्या भाईगिरी करताय? हा क्या? जर अशा पद्धतीने जर प्रवाशांची लुटमार करणार याची अवकात काय हो?
हा रिक्षा चालवणारा हा कोण आहे? तेरे पास क्या है बता ना, तेरे पास क्या है? स्क्रू ड्रायव्हर, स्क्रू ड्रायव्हर ज्यांच्याकडे स्क्रू ड्रायव्हर तो मैकेनिक है, तो इधर तुम लोग दलाली करने को 1000 रुपये भाड़ा। कौन सा भाड़ा ले रहा है? 1000 रुपया